अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला गणपती बाप्पाला दुर्वा वाहण्याचे महत्व, हे खूप जणांना माहिती आहे दुर्वा का बरं वाहता, पण गणपती अथर्व शीर्ष म्हणून दुर्वा वाहण्याचे काय महत्व आहे आणि 21 दुर्वा का बरं व्हायच्या. आपल्या घरी गणपती बाप्पाची मूर्ती असेल त्याच्यावर अभिषेक कसा करावा त्याच्या संदर्भात आज मी पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. जेव्हा गणेश जयंती होती त्या दिवशी खूप जणांना दुर्वा आहे ते आपल्या जन्मपत्रिकेवर ठेवण्याचा योग नाही आला. खूप जणांनी केलं, खूप जणांनी नाही केलं. उद्या संकष्टी चतुर्थी, जे उपास करत नसेल त्यांनी अवश्य उपास करावा. सगळ्यात पहिले उद्या गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा. गणपती बाप्पाला आपण श्री सूक्त, पुरुष सूक्त किंवा गणपती अथर्व शीर्ष म्हणून अभिषेक करायचा. प्रत्येकाने आपल्या मूर्तीवर चौरंगावर मूर्ती मांडायची, अभिषेक करावा आणि ते केल्यानंतर 21 दुर्वाच का बरं. दुर्वा ह्या शांत असता, अहंकार विरहित असता, ते तेवढंच वाढतात. म्हणून आपण दुर्वा वाहताना आपला गर्व, अहंकार, आपली विद्या, आपली बुद्धी हे सगळं कमी करून गणपती बाप्पाला गणपती अथर्व शीर्ष म्हणून दुर्वा व्हायच्या. पूर्ण 21 जोडी असेल, 21 जोडी तयार करून आपण हातामध्ये धरायची आणि 21 वेळा गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं किंवा एक एक दुर्वा घ्यायच्या हातामध्ये, गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं. गणपती अथर्व शीर्ष म्हणताना फलश्रुती म्हणायची नाही. व्यंकटेश स्तोत्र जसं आपण वाचतो ना तसंच गणपती अथर्व शीर्ष वाचायचं. फलश्रुती न वाचता 20 वेळा फलश्रुती न वाचता 21व्या वेळा पूर्ण गणपती अथर्व शीर्ष म्हणून त्या 21 जुड्या आहेत त्या गणपती बाप्पाच्या चरणाजवळ ठेवायच्या. हे तुम्ही तुमच्या घरच्या गणपतीला करायचं. मागच्या वेळेस ज्यांना जमलं नाही करायला त्यांनी यावेळेस घरच्या गणपतीला ठेवायचं. दुर्वाने आपला गर्व, अहंकार हे नाहीसा होता. आपण आपलं जे राग असेल, चिडचिड असेल ते कमी करायचं. प्रत्येक गुरुवारी गणपतीला हळद वाहणं महत्वाचं आहे. कशासाठी? ज्यांचं लग्न जमत नाही, ज्यांना कोणते कार्य होत नाही, मन शांतीसाठी प्रत्येक गुरुवारी गणपतीला हळद वाहणं महत्वाचं आहे. आणि गणपती अथर्व शीर्ष आपण म्हणून गणपतीला दुर्वा व्हायच्या. ते केल्यानंतर संध्याकाळी रात्री आपण जेव्हा चंद्र उदय असतो तेव्हा आपण चंद्राची हे करून गणपतीची आरती करायची. गणपती बाप्पाची मोदक करायचे. मोदक असेल, लाया असेल, काही जण हवन करतात, गणपती बाप्पाचं हवन करतात. मग हवन करताना काय घ्यायचं? गणपती स्तोत्र घ्यायचं, गणपती अथर्व शीर्ष घ्यायचं. हे केल्यानंतर आपण वरण, भात, भाजी, पोळी हा सगळा नैवेद्य दाखवायचा गणपती बाप्पाला आणि आपला उपास सोडायचा. हे केल्याने काय होतं? आपली जी बुद्धी आहे, खूप जण म्हणतात ना अभ्यासात मन लागत नाही, कोणत्या गोष्टीत मन लागत नाही, चिडचिडपणा होतो. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही गणपती अथर्व शीर्ष वाचता तर आपल्या वाचेला एक प्रकारची धार येते, वाचा सिद्धी प्राप्त होते. म्हणून रोज आपल्या वाचनामध्ये गणपती अथर्व शीर्ष घ्यायला पाहिजे आपण. त्याचं खूप महत्व आहे. गणपती अथर्व शीर्ष घ्यायचं, गणपती अथर्व शीर्ष वाचायचं. उद्या प्रत्येकाने अभिषेक करावा आणि ते जे दुर्वा आहे त्या दुर्वा तुम्ही गणपती बाप्पाच्या चरणाजवळ ठेवणार. त्या दुर्वा आपली जन्मपत्रिका आहे, प्रत्येकाची जन्मलग्न कुंडली असेल. खूप जणांनी कमेंट केले की जन्मलग्न कुंडली नाहीये, मग काय करायचं? तुमचं नाव, डेट ऑफ बर्थ आणि जन्म ठिकाण लिहा एका कागदावर, व्हाईट पेपरवर लाल पेनाने लिहायचं. पांढऱ्या पेपरवर लाल पेनाने तुमचं नाव, जन्मदिनांक आणि जन्म ठिकाण लिहा आणि त्याच्यावरती ज्या 21 दुर्वा आहे ते गणपतीला ज्या वाहिलेल्या आहे त्या दुर्वा दुसऱ्या दिवशी तिजोरीमध्ये त्या दुर्वा ठेवून द्यायच्या. त्या 21 दुर्वा ठेवून द्यायच्या. हे प्रत्येक संकष्टीला तुम्ही करू शकता किंवा एका संकष्टीला करू शकता. तुम्हाला जसं जमेल तुम्ही तसं करू शकता. त्या दुर्वाचं काय करायचं? आपण तिजोरीमध्ये ठेवणार, आपल्या कुंडलीमध्ये ठेवणार. आपल्या घरामध्ये खूप जण म्हणणार दादा आमच्या घरात 5-5, 6-6 जण आहे, त्यांच्यासाठी काय? तर बघा, तुम्ही
प्रत्येक संकष्टी चतुर्थीला जर 21 दुर्वा गणपतीला 21 वेळा गणपती अथर्वशीर्ष म्हणून त्या दुर्वा गणपती बाप्पाच्या चरणाजवळ ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी किंवा त्या दिवशी रात्रभर गणपती बाप्पाच्या चरणाजवळ दुर्वा राहू द्यायच्या. दुसऱ्या दिवशी त्या दुर्वा फेकून न देता आपल्या घरामध्ये 5 जण असेल, 6 जण असेल, 10 जण असेल, 15 जण असेल, 20 जण असेल, त्या दुर्वा प्रत्येकाच्या जन्मकुंडलीवर ठेवायच्या. 4 जण असेल तर तुमच्या प्रत्येक महिन्यामध्ये संकष्ट चतुर्थी येते. 4 महिने झाल्यानंतर परत तुम्ही 12 महिने त्या दुर्वा ठेवू शकता. काही प्रॉब्लेम नाही त्या दुर्व्याचा, काही प्रॉब्लेम नाही. एक लाल कपडा घ्या, लाल कपड्यामध्ये दुर्वा ठेवायची. खूप जण काय करतात, त्या दुर्वा फेकून देतात, निर्मल्यामध्ये टाकून देतात. नाही, ती शक्ती येते. त्या दुर्वा तुम्ही प्रत्येक संकष्ट चतुर्थीला 21च करायच्या. त्याची गाठ पूर्ण बांधायची आणि आपल्या घरातील जेवढे असेल त्यांच्या जन्म लग्न कुंडलीवर ठेवा. जन्म लग्न कुंडली नसेल, पांढरा पेपर घ्या, त्यांचं नाव लिहायचं. जन्म माहित असेल जन्म नाव लिहा, तुमचं नाव लिहा, डेट ऑफ बर्थ लिहा आणि जन्म ठिकाण लिहा, बस. आणि ती दुर्वा त्याच्यावर ठेवून द्यायची. हे एका मुलाचं एका मुलीचं घरातील सगळ्यांचं करायचं. हे केल्यानंतर काय करायचं, जेव्हा तुम्हाला महत्वाच्या कामाला जायचं. महत्वाची कामं कोणती असतात आपले? महत्वाची कामं खूप असतात. तुम्हाला एक्झामला जायचंय, ती एक दुर्वा घ्यायची, एकच सिंगल घ्यायची, फक्त आपल्या सोबत घेऊन जायची. परीक्षेला जायचं, सिंगल दुर्वा घ्यायची, परीक्षेला जायचं. परत तुम्हाला नवीन गाडी घ्यायची, नवीन घर घ्यायचंय, लोनचं काम असेल, तुमचं कोणतंही काम असेल ते ती जुडी सोबत घेऊन जाऊ शकता किंवा एक सिंगल घेऊन जाऊ शकता. काही प्रॉब्लेम नाही. कारण की तुमच्या लाल कपड्यामध्ये ती जुडी भरपूर तयार होणार आहे. प्रत्येक संकष्टीला आपण तयार करणार आहे. आपण आपलं स्वतः तयार करायचं. त्या जुडीला गंधाक्षता फुलवायचं आणि आपण जे दुर्वा आणणार आहे, ते दुर्वा आणल्यानंतर पहिले स्वच्छ धुवून घ्यायच्या छानपैकी. मग स्वच्छ धुवून घेतल्यानंतर पाण्यामध्ये ठेवायच्या. नंतर त्याला गाठ मारायची. गाठ मारून 21 वेळा गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं. गणपती बाप्पाच्या चरणाजवळ रात्रभर ठेवून द्यायचं. दुसऱ्या दिवशी आपल्या तिजोरीमध्ये आपल्या कुंडलीवर ती दुर्वा ठेवून द्यायची. आणि जेव्हा तुमचं महत्वाचं कोणतं काम असेल, मुलगी बघायला जायचं असेल, मुलगी लग्न ठरवायचं असेल, जॉब असेल, बिझनेस असेल, आपलं बिझनेस असेल कोणता, त्या बिझनेसच्या ठिकाणी त्या गल्ल्यामध्ये ठेवू शकता. बिझनेस असेल तुमचा कोणताही, पार्लर असेल, कोणताही बिझनेस असेल, त्या बिझनेसच्या गल्ल्यामध्ये ते ठेवू शकता. घरातील करता माणूस असेल, त्याच्या पाकिटमध्ये ती दुर्वा छोट्या प्लॅस्टिकमध्ये ती दुर्वा पाकिटमध्ये ठेवू शकता. परत घरातील सगळ्यांच्या पर्समध्ये छोट्या छोट्या दुर्वा आहेत ते ठेवू शकता. काही प्रॉब्लेम नाही. त्या ज्या मागच्या दुर्वा ठेवलेल्या असतात आपण तिजोरीमध्ये, त्या काय करायचं, प्रत्येक संकष्ट चतुर्थीला त्या दुर्वा बाहेर काढून त्याला गंधाक्षला फुल लावा, गंधाक्षला फुल व्हायचं. परत दिवा असेल, अगरबत्ती असेल, धूपदीप दाखवायचं आणि परत त्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायचं. गणपती अथर्वशीर्ष रोज म्हणायचं. लक्षात ठेवा, गणपती बाप्पाची एक कथा आहे. गणपती बाप्पा आहे ना, ते खूप उग्र होते. त्यांचा राग शांत होत नव्हता. कशानेच राग शांत होत नव्हता, खूप उग्र झाले होते. मग जे पहिले गुरुजी होते, जे साधू होते, वेद पंडित जे गुरुजी होते, त्यांनी काय केलं, लोकांनी काय केलं, तर गणपती बाप्पाला दुर्वा वाहिली. त्यांनी हार वाहिला नाही, त्यांनी फुलं वाहिले नाही, काहीच नाही. त्यांनी एक साधी दुर्वा गणपती बाप्पाच्या चरणाजवळ वाहिली, गणपती बाप्पाच्या हातात दिली. गणपती बाप्पा त्या दुर्वेने शांत झाले. त्यांचा राग असेल, जो क्रोध असेल, ज्या गोष्टी असेल, त्या फक्त एका दुर्वेने त्यांचा राग शांत झाला. त्यांना सगळ्यात प्रिय कोणती गोष्ट आहे, दुर्वाच आहे. त्यांना दुसरं काही लागत नाही. तसं असं त्यांना दुसरं काही नाही, तुम्ही पेढे द्या, हे द्या, असं नाही. त्यांना फक्त दुर्वा वाहताना तुमची मनोकामना करून दुर्वा व्हायचं. त्याच्यासोबत तुम्ही गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं. ते म्हणायला खूप महत्व आहे. सगळ्यात मुख्य गोष्ट म्हणायला महत्व आहे. आपले चौरंग ठेवा, चौरंगावर गणपती बाप्पाची मूर्ती ठेवा. ज्यांच्या घरामध्ये अजून पण गणपती बाप्पाची मूर्ती नसेल, मूर्ती म्हणजे काय, पितळी तांब्याची जी मूर्ती नसेल छोटी, ती घेऊन टाका. घ्या तुम्ही. प्रत्येक संकष्ट चतुर्थीला आपल्याला आरती करता येते. प्रत्येक संकष्ट चतुर्थीला आपल्याला आरती असेल, नैवेद्य असेल, गणपती बाप्पावर पाण्याने गणपती अथर्वशीर्ष असेल, गणपती स्तोत्र असेल, अभिषेक करता येतो आपल्याला. अशा पद्धतीने प्रत्येकाने करावं. झालेली सेवा मी गणपती बाप्पाच्या चरणी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.